परेश तुम्ही खुशी असा दोनों नंबर ओके सेम ओके सेम सर सेम यो व्ह्यू ऑन हायकोर्टाची ऑर्डर येयला बद्दल हायकोर्टाची ऑर्डर येयला एक म्हणल्यार 23 तारखेच्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचो उमेदवार रितेश नायक हाणें फॉर्म भरले आणि तो आज पर्यंत आमचो काल पर्यंत 5 पर्यंत जो प्रचार जो आशिल्लो तो प्रचार सामको तेंगशेर पाविल्लो सामको आणि इल्ले करून आमचो ग्राफ जो आसता वाडत आमचो इतले पर्यंत पावलो की ते सभेच्या एका दिसा पयलींची सांगता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेय आयले आणि तांणी जनतेक हांगा फोंड्याच्या नागरिकांक संबोधीत करून आनी इल्ले आमकां बळगे दिवन ते गेले आणि कोणाकच म्हणजे कांयच कल्पना आसा कोर्टान मॅटर चलतालो पण तरी आसतना आर्ग्युमेंट्स हाजे पयलीं जाल्ले 3 दिसां पयलीं आणि ताजे नंतर आयज हो निर्णय आयलो अचानक आणि खरें म्हळ्यार सगळें हो शॉकिंग एक कायद्याचेर आमी कांय उलोवंक शकना कोर्टाचेर आमी कांय उलोवंक शकना पण जें जालां तें खरें म्हटल्यार शॉकिंग आणि दुर्दैवी आसा आणि आमी प्रचंड बहुमतान आमी हांगा जिखतले की त्या दिसा सांगिल्लें मदीं सांगिल्लें आनी आतांय आमी त्याच नेटान आमी तितल्याच उर्बेन आनी तितल्याच हातून आमी काम करताले खरें म्हळ्यार इतले कार्यकर्ते हांगा रावले ठाण मानून रावले वेगवेगळे आमदार मंत्री जावं किंवा बाकीचे सगळे बरे मागपी आसा ते संपूर्ण फोंडाभर सगळे कडेन तांच्यांनी प्रचार केलो प्रसार केलो व्यक्तिगती गाठी भेटी घेतल्यो मिटिंग्स घेतल्यो कोपरा बैठकी घेतल्यो सभा घेतल्यो आणि पदयात्रा केल्यो सगळे केले आणि अचानक हो निर्णय येलो ते आमच्या हातान कांय ना ते इलेक्शन कमिशन जें आसा ते इलेक्शन कमिशन हाजे नंतर ताजेर निर्णय कितें घेता ताजेर सगळें अवलंबून आसा आतां पर्यंत कांय नोटिफिकेशन आयलें ना इलेक्शन कमिशनाची ऑर्डरी आमचे कडेन कोणा कडेन पावली ना पण ह्या हातून बरें कौतुकी दिसता मुद्दामून की रितेश नायक आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी ज्या तरेन सगळो प्रचार प्रवास करून एक उर्बा हाडिल्ली ताका एक खंय तरी मातसो आयज आमकां गॅप पडला अनेक लोक ह्या संदर्भांतल्यान वेगवेगळे विशय करपाचो प्रयत्न करताची बी तातूंत काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाचे स्टेटमेंट हांव मुद्दम आतां हातून पळयतालो तांकां जाय जाल्यार तेय इंटरव्यून करपाक शकताले आणि बाकीचेय कितें करपाचो कोणें कांयच करूना पण अशेंच आसतना भारतीय जनता पार्टीचें नांव पिड्ड्यार करपाचो आनी लोकां मदीं संभ्रम निर्माण करपाचो जो वातावरण तयार करता तो खरें म्हणल्यार तो निशेधार्थ आसा आयच्या ह्या हातून भितर आमी सगळे फोंडेच्या संपूर्ण जनतेच्या बरोबर आनी त्याच बरोबर विकासामुख अशें जें आश्वासन दोतोर प्रमोद सावंत दिलां तांचे बरोबर आसा रितेश नायकाच्या बरोबर आसा जे कितें आसा तें उदरगतीचें कितें आसा तें मुख्यमंत्र्यान ते सांगतलेच आतां त्या संदर्भांतल्यान तांच्या निर्णयाचेर आमी सगळो पक्ष आसा तो सहमत आसा आनी फुडें वतलो इलेक्शन कमिशनाचो निर्णय आमकां शॉकिंग आसा सॉरी कोर्टाचो निर्णय आमकां एकदम शॉकिंग आसा स्टील नाव इलेक्शन कमिशनाचें नोटिफिकेशन अजुनूय कांय दिवंक ना आमी तेजीच खरें म्हणजे वाट पळयताले की इलेक्शन कमिशनाचेर कितें करतले म्हणून वी आर इन टच वीथ अवर सेंट्रल लिडरशीप ज्यांच्या कडेन आमी उलयल्या
त्या खातीर लेटस सी की खरें म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आमी रिव्ह्यू घेतलो पूर्णता कोर्टान आशिल्लो ताका सगळें विचारलें 24 वरां तरी निदान हायकोर्टात दिवपाक जाय आशिल्ली स्टे जो मागयिल्लो इलेक्शन कमिशनान तो दिवपाक जाय आशिल्लो पण ज्या पद्दतीन तांच्यांनी दिवंक ना आनी फाटले 3 दीस ही ड्रॅग करीत येयल्या ताचेर म्हाका उलोवपाचें ना बट एटलिस्ट 3 दीस हेका लागले खंय तरी निर्णय पयलीं घेतलो जाल्यार गोश्ट वेगळी आशिल्ली बट जो हायकोर्टात जो कितें निर्णय दिला तो मान्य करून इलेक्शन कमिशन कितें नोटिफिकेशन काडटा ताचे कडेन आमी वाट पळयत आसा हांव हेज्या पलीकडे त्या विशयाचेर कांय उलोवपाक सोदिना बट पुराय पुणेच्या जनतेचे आमी खरोखरूच म्हणजे जांकां जी प्रॉमिसीस दिल्या आमचो बाप कॅन्डिडेट रितेश आनी आमचे असंख्य कार्यकर्ते सगळ्यांच्या मदीं भोंवल्या आनी आमी फोंडेकारांक जे प्रॉमिसीस दिला ते 100% जरी इलेक्शन जावंक नासलें जाल्यार आमी फुलफील करतले आमकां खात्री आहा ताज्या लिडरशिपीच्या सकयल आमी जी कामां हांगासर करता म्हणून प्रॉमीस केला जांकां जांकां सांगल्यात ती सार्वजनीक कामां ही सगळीं आमी पुराय करतले आमचो विजय हो खरो म्हणजे निश्चितच आसलो आमकां खात्री आसली की आमी 3.5 ते 4 हजाराच्या मार्जिनान हे इलेक्शन जिखतले कारण काल पर्यंत सुद्दां म्हणजे म्हाज्या सहीत आमचे तमाम कार्यकर्ते हे फिल्डाचेर आशिल्ले आज सकाळीं म्हणजे पासून सगळे जाण फिल्डाचेर आशिल्ले बुतावयले आमकां आतां आफोन हाडचें पडल्या बऱ्याच जाणांक कळूंकूय ना बऱ्याच जाणांक सरप्रायज दिसले आमी सगळ्या जाणांक परत एकदा आफोन घेतल्या आनी ताज्या उपरांत निकाल कोर्टाचो निकाल तांकां कळयला बट आमकां खात्री आसा की फोंडेकार जे आसा हे सातत्यान रवी नायकाचें विजन फुडें व्हरपा खातीर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आतां आसले नितीशा बरोबर आतां आसले फुडेंय बी सगळे जे आहा ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर रावतले हाजो हांव विश्वास व्यक्त करता आनी एक आमी दिल्ली प्रॉमिसीस फुलफील करपा खातीर आमी आसा जे टिका भारतीय जनता पार्टीचेर करता तांचेर म्हाका खरें म्हणजे उलोवपाचें ना कारण त्यांची हार ही निश्चितच आशिल्ली आनी ते फ्रस्ट्रेशन जावन आतां ज्या पद्दतीन उलयतात म्हाका तेजेर उलोवपाचें ना हांव फोंडेकारांक परत एकदा प्रॉमीस करता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान जी प्रॉमीस भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दिल्या ती आमी फुलफील करपा खातीर आमी आमच्या हांगातले असंख्य कार्यकर्ते बाब रितेश हाच्या बरोबर सदोदीत लोकां वांगडा आसतले हे हांव प्रॉमीस करता आनी म्हाजी दोन सोंपयता Just one thing, since Ritesh was a party candidate, any option left with the party? Since Ritesh is a party candidate, any option left with the party in this matter? असेसमेंट चालू आसा कितें ऑफिशियली ते इलेक्शन कमिशन पळयतले तेजेर आतां आमी कांयच सांगू शकना म्हणून म्हणटात वी आर वेटिंग फॉर द इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन्स आमी आतां पणजे वतात ताकाच लागून वी आर वेटिंग फॉर द इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन आमी तेजेर कसो कमेंट करू शकतले कांयच करू शकना गोवा में फोंडा बाइपोल पे जो हाई कोर्ट का आज जो वर्डिक्ट आया विच इज वेरी मच सरप्राइजिंग और शॉकिंग कल इलेक्शन था और आज शाम में 2:30 बजे इस तरह का इलेक्शन कैंसिल करने का जो उनका जो ऑर्डर आया उसके ऊपर मैं खुद शॉकिंग हूँ मेरी पार्टी शॉकिंग है और इवन दो मैंने वहाँ पे जो मैंने वहाँ से इंफॉर्मेशन ली इलेक्शन कमीशन के एडवोकेट को and they have not given even the stay on that order to appeal in the Supreme Court. So ये बहुत ही बड़ा शॉकिंग है लेकिन बस मैं उस पर कुछ कमेंट करना नहीं चाहता हूँ लेकिन एट प्रेजेंट अभी तक इलेक्शन कमीशन का कुछ नोटिफिकेशन आया नहीं है वी आर वेटिंग फॉर द इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जो कुछ आता है जब दे आर अपीलिंग या उसका उसके लिए हम वेट कर रहे हैं सेकेंड थिंग हमने फोंडा भारतीय जनता पार्टी की तरफ से रितेश रवीना को हमने यहाँ के कैंडिडेट दिया था हमारे पूरे कार्यकर्ता रात दिन यहाँ पे जो काम कर रहे थे हमारी जीत कंफर्म थी हम 3000 वोटों से ज़्यादा हम ये इलेक्शन जीतने वाले थे फिर भी इलेक्शन न हुआ तो भी फोंडा की जनता के लिए फोंडा के कम्युनिटी के लिए जो हमने वादे किए हैं जो रितेश और उसके पूरे जो काउंसिलर्स सरपंच पंच इनके साथ में 100% इलेक्शन नहीं हुआ तो भी हम वादे पूरे करेंगे फोंडा के टोटल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट में सरकार का बड़ा योगदान रहेगा डेफिनेटली ये अपोजिशन जो बोल रहे हैं उसके ऊपर मुझे टिप्पणी नहीं करनी लेकिन भारतीय जनता पार्टी स्ट्रांगली फोंडा की जनता के साथ है
जो रवि नाइक जी का विजन था, जो एक्स मिनिस्टर थे हमारे, वो विजन कंप्लीट करने के लिए, फुलफिल करने के लिए भारतीय जनता पार्टी पूरी तरह से कोशिश रहेगी। और आगे आने वाला 2027 का इलेक्शन भी फिर एक बार हम 100% ये जीतेंगे, बस यही मैं कहता हूँ। चल रितेश, कराडे चलतो। पण आम्ही आमचे काम चालू होतले आता आम्ही 20 दीस आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सगळे आम्ही काम केला, घराघरान गेला आणि आता ते काम पुढे चालू उरतले। आता जे इलेक्शन 27 येतले ते आम्ही सगळे जे कार्यकर्ते आमचे आसात ते सगळे मिळून आम्ही हो टेम्पो होच आम्ही जो हे आसा आमचो जे आम्ही चार्ज जाले सगळे आमी घरा वचून सगळे कार्यकर्ते तेच आम्ही फुडें व्हरतले आणि तेच टेम्पो फुडें वचून आम्ही हे 27 इलेक्शन जे फोंडे मतदारसंघ भौशीक मतान जिखतले। रितेश, वॉज दीस ऑल्सो फॉर यू जे फेग लास्ट एंडार जाला पळय तें तुमकां ऑलमोस्ट अ बिग शॉक म्हणलें? इट इज शॉकिंग, बट वॉट हायकोर्ट डायरेक्शन आयला आणि वी कॅन ऑल्सो आतां कितें एकूच करपाचें की आमी हे आतां उरलेसो आतां 8 काय 9 महिने आसा, वी हॅव टू वर्क मोर 8 months आणि विल विन दिस सीट बाय 27 परत तुका बी उमेदवारी दिता बी अशें कितें प्रॉमिस केला? ते आतां फाटी दिसा आतां जे 27 फुडें आसा न्ही, आमी आतां काम करपाक जाय। सो हे 8 महिने काम करून आमी काम सगळे आमी आमचे पंच आसा, कावन्सिलर आसा, हांव आसा, आमी सगळे कार्यकर्ते तशें दारांनी आमी पावले। सो लोकांची कितें समस्या आमकां खबर आसा तेच आमी सरकारा थ्रू फुडें काम करून 27चें जे इलेक्शन येतलें ते आमी जिखतले। विश्वास आसा तुका जितली बी? पळय ते हांव आतां उलोवपाक शकना की ते आमी आतांच हे आसा हायकोर्टाचें डायरेक्शन आयलां तेजेरूच हांव कॉमेंट करपाक शकता आणि फुडें आमी जे भाजपाचे आमचे जे संघटन आसा ते सदां लोकां मदीं आसता, लोकां मदीं सदांच आमी स्किमी आनी कितें आसा ते लोकां कडेन पावयता। सो ते आतां 8 महिने आसा तेच आमी फुडें 8 म्हयन्यान तुका आनीक मोव ऑपॉर्च्युनिटी मेळटा तुका लोकांच्या फुडें पत्ते आनीक वचपाक आनीक तेंच्या फुडें ज्या भाशेन तुमी इलेक्शनाक कॅम्पेन केला पळय थंय आनीक ऑपॉर्च्युनिटी मेळटली तुमकां? ऑपॉर्च्युनिटी आमी केन्ना वचपाक शकता न्ही, इवन आय कॅन स्टार्ट टुमोरो, डे आफ्टर टुमोरो आय कॅन मीट पीपल। हांवें सगळे कडेन हांव भोंवला, आय नो तेंची समस्या कोणाची कितें आसा तें आय नो ना। लोकांक जी आश्वासन दिल्ली ती तुमी आतां आश्वासनां अशें न्ही, लोकांनी जें कितें सांगलां पळय तेच व्हडलेली तशी आश्वासनां म्हणजे हें ना तें सगळें आमी ऑलरेडी आमचे रवी नायक जे आमचे वडील आशिल्ले सगळे आमचे उद्घाटनाच्या स्टेजीर आसा, थोडे फावंडेशन स्टेजीर आसा तेच आमी फुडें व्हरपाचें आनी लोकांची कितें आसा ती समस्या आसा ती आश्वासन आमी सीएमान सांगलां आतां ती सगळी कितें आसा तें आश्वासन आमी पूर्ण करतले। रितेश, वन मोर थिंग इज तो आमी सरकारान आसा ज्या आयज कितें घडलां पळय तें इट्स नॉट युअर फॉल्ट, but does it also give you at the same time an opportunity for 2027 to work in the next 6 months? Yeah, because now there is more 8 months. We have to start working vigorously. And 8 months, so more 6 months. Again, we'll work for more 6 months, and we'll win this Ponda by-election. Oh, sorry, Ponda election. Now since Ponda by-election is cancelled, so we'll work more harder, and we'll win this election. We have confidence. Our कार्यकर्ते have confidence. And will win this election. नाराजी जाल्यार दिसता तुका की इलेक्शना सगळी तयारी जाल्ली आसलेली? ताचो आमी कितें हायकोर्ट डायरेक्शन येते सो वी कॅनॉट आय कॅनॉट कॉमेंट, बट आमी कार्यकर्ते परत चार्ज जावन आमी लोकां कडेन संपर्क परत सादतले आणि जे 8 महिने आमी लोकां मदीं आसतले आणि जे इलेक्शन आसा फुडें तें आमी जिखतले इतलें हांव सांगपाक शकता। बरें थँक्यू बरें